ठाण्याच्या भ्रष्ट कारभाराविरोधात शिवसेना मनसेचा एल्गार। ठाण्यातील दररोजची वाहतूक कोंडी, पाणी टंचाई, बेकायदा बांधकामे, अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार, क्लस्टर योजनेत झालेला फज्जा, काम न करता काढलेली बिले, वाढलेली गुन्हेगारी आदी प्रश्नांना ठाणेकर नागरिक अक्षरशः वैतागला आहे। या सर्वसामान्य ठाणेकरांना भेडसावणाऱ्या प्रश्नाच्या आणि ठाणे पालिकेच्या भ्रष्ट कारभार विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एल्गार पुकारला आहे। येत्या सोमवारी दिनांक 13 ऑक्टोबर रोजी ठाणे पालिकेवर भगवे वादळ धडकणार असून पालिका आणि एवढी वर्ष सत्तेत असणाऱ्यांचे वाभाडे काढण्यात येणार आहेत। या मोर्चाला राम गणेश गडकरी रंगायतन इथून संध्याकाळी 4 वाजता सुरुवात होणार आहे। ज्या ठाणेकरांना आपले सुसंस्कृत ठाणे पुढे बघायचे आहे त्यांनी आपल्या कुटुंबासह या मोर्चात सहभागी व्हा, असे आवाहन दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केले आहे। शिवसेना आणि मनसेची ठाण्यात एकत्रित पत्रकार परिषद 3 हातनाका येथील टिपटॉप येथे पार पडली। या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे, मनसे नेते अविनाश जाधव, मनसे माजी आमदार राजू पाटील, अभिजित पानसे, शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला संघटक रेखा कोपकर, मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे, शहरप्रमुख अनिश गाढवे आदी जण उपस्थित होते। ठाण्यात पहिल्यांदाच दोन्ही पक्षांचा एकत्रित मोर्चा काढण्यात येणार असून दोन्ही पक्ष ताकद दाखवणार आहेत। या मोर्चात जवळपास हजारोंच्या संख्येने दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि सुज्ञ नागरिक उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। सध्या सुरू असलेल्या घाणेरड्या राजकारणाचा ज्यांना कंटाळा आला आहे त्यांनी देखील या मोर्चात मनस्वी सहभागी व्हावे, असे आवाहन राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषदेत केले आहे। या प्रसंगी बोलताना राजन विचारे म्हणाले, जवळपास 150 अधिकाऱ्यांची चौकशी, ज्या अधिकाऱ्याला पकडलंय त्या अधिकाऱ्याला तुम्ही बघितलं असेल, त्याची चौकशी चालू असताना त्याला प्रमोशन दिलं। म्हणजे हा कुठला कारभार आहे? आणि हे सर्व अधिकारी कार्यकर्ते म्हणजे पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तिकडे काम करतात। त्यांनी ते नाव बदला आणि जे ठाणे महापालिका आहे ते नाव बदलून टाका आणि तिथे असेल ठाणे महापालिका हे देशामधल्या एक चांगली महानगरपालिका म्हणून त्याचं गणलं जायचं। भ्रष्टाचाराच्या मध्ये नंबर 1 हा या महाराष्ट्र त्या ठिकाणी गणला जातो। सातत्याने 1 नंबर येतोय महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये। आणि तुम्ही बघितलं असेल की ह्याच्यामध्ये तुम्ही संबंध केला, ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात महाराष्ट्रामध्ये होत असेल तो या ठाणे जिल्ह्यामध्ये होत। आज तुम्ही बघितलं असेल 3 वर्ष या महापालिकेचा कारभार कुठे हे आहे, लोकप्रतिनिधी आहे आणि अशा असेल हायकोर्ट त्या ठिकाणी स्वतःला हे करते। मध्यंतरी एक टेंडर होतं घोडबंदर ह्याचं गायमुखच्या इकडचं टनेलचं, तर त्या ठिकाणी निर्णय दिला। म्हणजे राजरोस त्या ठिकाणी ज्या अधिकाऱ्याने या फाईल बनवल्या या अधिकाऱ्यांवरती कारवाई काही नाही, फक्त टेंडर कॅन्सल केलं, संपला विषय। ही फाईल बनवली ज्याची लागत जर 3000 कोटीपेक्षा जास्त केली असेल, जी सुप्रीम कोर्टाला डिस्टर्ब आली आणि त्या सुप्रीम कोर्टाने टेंडर रद्द करायला लावलं। यावेळी अविनाश जाधव म्हणाले, सर्वांनी बऱ्यापैकी सगळेच मुद्दे कव्हर केलेले आहेत। आम्ही मोर्चा का काढतोय याच्या बाबतीतही त्यांनी नीट विश्लेषण दिलेलं आहे की काय ठाण्यात मागच्या 2.5-3 वर्षात घडलंय। आणि त्या दहशतीचं वातावरण असं आहे की एकतर आमच्याकडे प्रवेश करा, नाहीतर तुमचं काय अनधिकृत असेल तर ते तोडलं जाईल। आणि असे करूनच अनेक लोक पक्षामध्ये प्रवेश केले। ज्यांचे प्रवेश गेलेत ना मागच्या 2.5-3 वर्षात, एकदा त्यांच्याशी जर पत्रकारांनी गप्पा मारल्या तर कळेल की ते मनापासून तिथे आहेत का। तर अनेक जण दहशतीमुळे तिथे आहेत, त्यांना काही नेतृत्वाशी कुठल्याही प्रकारचा लगाव नाहीये, फक्त एक मनावर दहशत आहे की बाबा आमच्या पोलिसांची कारवाई होईल, महापालिकेची कारवाई होईल आणि या भीतीने अनेक जण तिथे आहेत। तर नजीकच्या काळामध्ये तुम्हाला ह्या बाजूला बसलेली जी लोक आहेत त्यांची संख्या आणि नेत्यांची संख्या ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसेल। कारण आम्ही आता एकत्र लढायचं ठरवलेलंच आहे। लढायचं म्हणजे जी काही रस्त्यावरची लढाई असेल या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ती आम्ही सगळे एकत्र लढूच, आणि ती अशा प्रकारे लढू की ज्या गोष्टी चुकीच्या मागच्या काही वर्षात झाल्या, आता याच्या पुढची आमची लढाई ठाणेकरांसाठी असेल। ठाण्यात होणारा भ्रष्टाचार, प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे ठाण्यात। एक काम काढलं जातं, त्याचं बिल बनवलं जातं आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच जागेवर काहीतरी नवीन काढलं जातं। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।